ह्यो लई पूर्वीपासून कारखाना दौलत आहे. या कारखान्याची आम्हाला गरज आहे आणि आता ह्यो कारखाना बंद करून चालणार नाही. आम्ही गोरगरीब काबार कष्ट केलेली माणसांचा पैसा कर्ज काढून केलेला फेडणार कसा. खुराटे साहेब आले ते चांगलेच आहेत. ह्यांच्या हसणे आम्हाला सपोर्ट आहे. यांनी कारखाना बंद करायचा आणि यांनी चालू ठेवायचा. इथे काम केलंच पाहिजे कामगारांनी. कारखाना बंद करून आम्हाला नाही चालणार. आम्हाला कारखाना आमच्या तालुक्यात पाहिजेतच. दौलत ह्यो गोरगरिबांचा कारखाना आहे. त्यावेळेस गोरगरीब या कारखान्यावर वर आल्या जगल्यात आणि त्यातनं अचानक बंद पडल्यानंतर लई त्यांची हालत झाल्या. मग आता खुराटे साहेब तो चांगला नशिबा माणूस आला आणि या लोकांना भेटला आणि खुराटे साहेबांना साथ देऊन कारखाना चालू ठेवलाच पाहिजे. बंद करून चालणार नाही. कारखाना कसा पूर्वीपासून आहे ना. दौलत कारखान्याची सर्वांनाच गरज आहे. तर त्यानंतर तालुक्यामध्ये तरी खूप गरजच आहे. पहिला कसं आता इतके वर्ष बंद होता कारखाना. मग तो बंद असल्यामुळे लोकांची भरपूर म्हणजे जे कामगार होते पहिले त्यांची तर भरपूर म्हणजे असं हे झालेली की म्हणजे कामावरती नव्हते. तरी पण आता कारखाना चालू झाला हे चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे खोराटे सरांनी तरी चांगले म्हणजे साथ देऊन की कारखाना चालू केला. परत तो होते काम करताना घेतले कामावरती असं करून किंवा आता मागण्या म्हणजे आता तात्पुरती जर तुम्ही हे करत असाल तर हे चुकीचं आहे. आता ऊस तोडणीचे आता दिवस आलेत ना. मग आता तुम्ही म्हणजे ऊस तोडणीच्या वेळेला जर कारखाना बंद ठेवाल तर मग बाकीच्या ऊस म्हणजे असं घालायचं कुठं हे पण आहे गरजेचं आहे ना. सर्वांनी म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे. दौलत कारखाना 8-9 वर्ष बंद होती. तो आता कुठेतरी सुरळीत होत होता आणि जे आता कामगारांनी जे धोरण घेतलेलं आहे संपाचं त्याची कसं जे या कारखान्याचे चेअरमन खुराटे साहेब आहे पण यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि थोड्याफार त्यांच्या मागण्या मान्य पण झाले आहेत आणि जे आहेत त्या पण ते तसंच मान्य करतील. पण त्यांनी आता काय आता जे सीझन आहे त्या सीझनला सुरळीत पण त्यांनी कामं यावेत अशी आमचे सर्व शेतकरी सभासद तथा वाहतूकदार तोडणीदार पण यांची आता आमची कळकळीची विनंती आहे. कारण काय सांगा आता जो पावसाळा त्यामुळे शेतकरीला पहिलाच मेटाकुटीत आलेला आहे आणि आता कुठेतरी शेतकऱ्यांना 4 घास चांगले मिळतील आणि कामगारांना पण 4 घास त्यांच्या खुराटे साहेबांच्या माध्यमातून चांगले मिळतील. अशी स्थिती असताना कामगारांनी काय असेल तो समजतो जे झालेले आहेत प्रश्न आणि जे उर्वरित त्यांच्या मागण्या आहेत ते पण मान्य करतील आणि त्यांनी आडमुठीत धोरण सोडून कारखान्याला कामाला यावे अशी आमची सर्व शेतकरी संघटनांचं आणि जे ऊसतोड संघटना आहे या सर्व संघटनांची मागणी आहे.